माझं नाव मोतीराम धर्मा नाकरा. रामकिशन भवाना मेहराम. मी देवराम जानजर. मी जयराम बसमे. माझं नाव रामराम मारुती मेश्राम. देवराम मंगू धांगडा. शांताराम बारखोट टोकरे. काशीराम चिंतू मालकरे. आपण पाहिले की महाराष्ट्राच्या विविध भागात आदिवासी समाजात आपल्या नावात राम शब्दाचा उल्लेख दिसतो. आपल्या पिढ्यानपिढ्यांपासून ही नावे प्रचलित आहेत. मग प्रश्न पडतो की आपल्या नावांमध्ये राम का आहे? त्यासाठी आपल्याला आदिवासी परंपरांमध्ये, लोककथांमध्ये आणि इतिहासात श्रीरामांचा आदिवासी समाजासोबत संबंध पाहावा लागेल. रामकथा ही फक्त एक पौराणिक कथा नाही, तर ती आपल्या आदिवासी समाजाशी घट्ट जोडलेला इतिहास आहे. रामायणातील अनेक पात्रे ही प्रत्यक्षात आदिवासी टोटेम म्हणजे गोत्र आहेत. जटायू आणि संपाती म्हणजे गिधाड गोत्र, जामवंत म्हणजे अस्वल गोत्र. वानर सेनेचे वर्णन आजच्या गोंड आणि कोया जमातीच्या योद्ध्यांसोबत साम्य दाखवते. जनश्रुतीनुसार माता कौसल्या या छत्तीसगड मध्य प्रदेश भागातील आदिवासी गोंड समाजातील कन्या होत्या. त्यामुळे श्रीरामाला आदिवासी आपला भाचा मानतात. अनेक गोंडी लोकगीतांमध्ये ही नाळ आजही जिवंत आहे. माता शबरीचा प्रसंग असो व सुग्रीवाची किष्किंधा नगरी, हे सर्व संदर्भ थेट आदिवासी परंपरेशी जोडलेले आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागातून श्रीरामांच्या प्रवास आणि वास्तव्यादरम्यान आदिवासी समाजासोबतचा सहवास आजही आपल्या लोककथांमध्ये पाहायला मिळतो. इतकेच नव्हे तर दसरा उत्सवाची आदिवासी परंपरा रामविजयाशी निगडीत आहे. कारण लंकेवर विजय मिळवूनही श्रीरामांच्या वनवासाचे 14 वर्ष पूर्ण न झाल्याने ते अयोध्येला न परतता आदिवासी समाजासोबत विजयाचा उत्सव साजरा केला. त्यामुळे हे स्पष्ट होते की श्रीराम आणि रामकथा आदिवासींशिवाय अपूर्ण आहेत. श्रीरामांना फक्त देव म्हणून नव्हे, तर आपल्या समाजाचा एक भाग, एक सहोदर मानण्याची भावना आजही आदिवासी लोककथांमध्ये जपली जाते. म्हणूनच आपल्या समाजात जन्मही राम नावाने होतो आणि अंतही राम 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 राम.